नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र सरकारने 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीबद्दल एक घोषणा केली होती, पण आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी लागू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना फक्त एक दोन जिल्ह्यांसाठी नसून पूर्ण पात्र शेतकऱ्यांसाठी आहे। पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, सरकारच्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांचा समावेश होऊ शकतो। म्हणजेच की पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे। मात्र अजून अंतिम जी.आर. आणि अधिकृत जिल्हानिहाय यादी जाहीर झालेली नाही। सरकार लवकरच पात्र शेतकऱ्यांची यादी व नियम जाहीर करू शकते। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन म्हणून अनुदानही देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो नेमकं काय करायचं आहे? आधार कार्ड मोबाईलला लिंक करून ठेवा, बँक खाते अपडेट ठेवा, पीक कर्जाची माहिती तपासा आणि अधिकृत यादी जाहीर होताच नाव तपासा। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी अधिकृत पोर्टलवर पाहता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शेती आणि योजनांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।